हे नूडल्स बघितल्यानंतर तुमची मुलंसुद्धा आजपासून मॅगी आणि हाक्का नूडल्स खायचं विसरून जातील, कारण हे खूप असे हेल्दी नूडल्स आपण घरच्या साहित्यातून बनवलेले आहेत. लहान मोठ्यांपर्यंत नूडल्स हा खूप आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे आज आपण प्रियंकाज मराठी किचनमध्ये होममेड नूडल्स कसे बनवायचे आणि त्यापासून चाऊमिन कसं बनवायचं ते बघणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर नूडल्सचे चायनीज प्रकार आपण खूप जास्त प्रमाणात मुलांना घेऊन देतो, पण आजपासून ही रेसिपी बघितल्यानंतर तुमच्या मुलांना तुम्ही घरच्या घरी खूप पौष्टिक असे नूडल्स बनवून देऊ शकता. तर या ठिकाणी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पत्ताकोबी, सिमला मिरची आणि एक गाजर घेतलेला आहे. त्याचबरोबर तिखटसाठी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. या ठिकाणी लागणाऱ्या भाज्या आपल्याला लांबट अशा पातळ कट करून घ्यायच्या आहेत. मुलं कधी काय मागतील आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे अचानक त्यांनी काही फरमाईश केली की आपण त्यांना पटकन इन्स्टंट बनणारी मॅगी बनवून देतो. तर त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे थोडासा वेळ देऊन तुमच्या मुलांसाठी पौष्टिक असे नूडल्स बनवू शकता घरच्या घरी. तर इथे गाजरसुद्धा मी छान असं किसून घेतलेलं आहे. त्यावरची साल काढून आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे. त्यानंतर यातली सिमला मिरचीसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची अशा प्रकारे उभी कट करून घ्यायची आहे. हिरवी मिरची इथे ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला छान असा बारीक उभट कट करून घ्यायचा आहे. आता आपण नूडल्स बनवण्यासाठी तयारी करूया. तर या ठिकाणी मी एक भांडे घेतलेलं आहे. त्यावरती जी आपली गव्हाचं पीठ चाळण्याची जी चाळणी असते ती ठेवायची आहे. आणि आपल्याला इथे जे रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो तेच घ्यायचं आहे. एक मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे. साधारणतः जी रेग्युलर आपली डाळीची वाटी असते त्या वाटीने हे 2 वाटी पीठ आहे. तर हे छान असं मी चाळवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पोह्याच्या चमच्याने आपल्याला इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बारीक रवा घेणार आहे. तर ज्या चमच्याने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच चमच्याने आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे. तर 1 वाटीसाठी इथे मी 4 चमचे बारीक रवा घेत आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा घालायचं आहे. लाल तिखटऐवजी चिली फ्लेक्ससुद्धा घातले तर ते नूडल्ससुद्धा दिसायला किंवा चवीला पण छान लागतात. कारण आपल्या मुलांना मॅगी नूडल्सची ही चव परफेक्ट अशी माहिती आहे आणि तेच त्यांना आवडतं. मग त्याला ऑप्शन आपण हे बनवत आहोत, त्यामुळे मुलांनाही आवडतील. त्यासाठी आपण पिठामध्ये सुद्धा मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर उकळलेलं कडकडीत असं पाणी यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालून अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. कारण त्यामध्ये रवा आहे, तो रवा अगदी छान भिजला गेला पाहिजे. त्यानंतर हे थोडंसं कोमट आहे, आणखी छान असं आपण याला मळून घ्यायचं आहे. इथे जवळपास मला 1 वाटीभर पाणी लागलेलं आहे. सुरुवातीला हे छान असं मळून घ्यायचं आहे. मध्येच जर तुम्हाला गरज वाटली तर चमच्याने थोडं थोडं उकळलेलंच पाणी घ्यायचं आहे. अगोदरच हे कोरडं वाटतं म्हणून पाणी ॲड करायचं नाही, तर हे पीठ पातळ होऊ शकतं. हे झाकण ठेवून 5 मिनटं बाजूला ठेवूया. नूडल्स बनवण्यासाठी इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेव बनवण्याची जी प्लेट असते ती प्लेट मी यामध्ये लावून घेतलेली आहे. आणि या शेवगाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ आतल्या बाजूनं खूप जास्त चिटकलं जाणार नाही. पिठाचा एक उंडा घेऊन आपल्याला यामध्ये घालायचा आहे. ज्वारीचं पीठ हे चिकट नसतं, त्यामुळे ते सहज तुटतं. पण गव्हाच्या पिठाला एक चिकटपणा असतो आणि आपण यामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे हे नूडल्स अगदी आपण मार्केटमधून आणतो अगदी तसेच हे नूडल्स तयार होतात. तर स्टीमरच्या प्लेटला मी इथे तेल लावून घेत आहे आणि डायरेक्ट आपल्याला यावरती नूडल्स काढून घ्यायचे आहे. तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे नूडल्स पाडून घ्यायचे आहेत. हे नूडल्स बघितल्यानंतर वाटतात का की हे नूडल्स आपण ज्वारीच्या पिठापासून बनवलेत? वाटत नाहीत, कारण अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच हे नूडल्स तयार होतात. आणि हे खूप आपल्याला या ठिकाणी दाटसर घालायचं नाही. स्टीमरमध्ये सुद्धा इथे छान पाणी उकळलेलं आहे. जवळपास 2 ग्लास मी पाणी यामध्ये घालून 10 मिनटं हाय फ्लेमवरती
गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये ही स्टीमरची प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे। सुरुवातीचे 5 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवरती हे स्टीम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती ब्रशने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे। तर इथे 5 मिनिटानंतर आपण याला तेल लावून घेतलेलं आहे। परत यावरती आपण झाकण ठेवून हाय फ्लेमवरती 5 मिनिटं ठेवायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप अशा वाफा निघत आहेत आणि ही प्रोसेस आपण हाय फ्लेमवरती करत आहोत। तर इथे जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत। तर ही प्लेट आपण पटकन यामधून बाजूला काढून घेऊया। तर ही जर परफेक्ट झाली असेल तर ही सहज प्लेटपासून वेगळी होते। तर एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे नूडल्स मी काढून घेतलेले आहेत। तर हे थोडेसे थंड झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे। खूप जास्त गार करून काढायचं नाही, हे थोडंसं गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। तर हे या ठिकाणी थोडंसं थंड झाल्यानंतर मी इथे नूडल्स वेगवेगळे करत आहे। तुम्ही बघू शकता अगदी सहज हे नूडल्स निघत आहेत आणि आपण याला तेल लावल्यामुळे हे वेगळे होताना जास्त वेळ लागत नाही किंवा तुटत सुद्धा नाहीत। अगदी सहज हे नूडल्स छान असे वेगळे होतात। तुम्ही ते बघू शकता। सगळे नूडल्स मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत। आता आपण पुढची तयारी करूया। यापासून आपण चाऊमिन बनवणार आहोत। गॅसवर पॅन ठेवला, पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं। तेल घातल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। तुम्ही आलं सुद्धा घालू शकता, पण माझी मुलं आलं खात नाहीत, त्यामुळे त्यांनी मला आधीच सांगितलं की मम्मी यामध्ये तुम्ही आलं नको घालू, त्यामुळे ते मी बारीक कट करून लसूण घातलेला आहे। आलं सुद्धा घातल्यानंतर याची चव खूप छान येते। त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि ही प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरती करायची आहे। एकसारखं याला परतून घ्यायचं आहे, कारण स्लो फ्लेमवरती जर आपण हे केलं तर हे भाज्या शिजू शकतात, त्या मऊ पडू शकतात। आपल्याला हाय फ्लेमवरती छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि ते खूप जास्त आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत। त्यानंतर इथे मी गाजर, पत्ताकोबी, शिमला मिरची स्वच्छ धुवून घेऊन पाणी नितळत ठेवलं होतं, ते सुद्धा यामध्ये घालून हाय फ्लेमवरती आपल्याला 1-2 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे। ओव्हरकुक करायचं नाही। 1-2 मिनिटानंतर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया, काही सॉसेस ॲड करून घेऊया। तर या ठिकाणी 1 चमचा सोया सॉस घातला, त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा आपल्याला ग्रीन चिली सॉस घालायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये तिखटपणा याचा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा मी टोमॅटो केचपसुद्धा घातलेला आहे। यामध्ये तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा याचा फ्लेवर, याची चव खूप छान येते। तर व्यवस्थित या ठिकाणी मी नूडल्स मिक्स करून घेतलेले आहेत आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपले ज्वारीच्या पिठाचे चाऊमिन तयार आहेत, ते आता आपण सर्व करून घेऊया। इथे बघितल्यानंतर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात अगदी तसेच हे चाऊमिन तयार झालेले आहेत आणि याची चव एक नेक्स्ट लेवल झालेली आहे आणि मुलांना जेव्हा मी खायला दिलं त्यांना लक्षातसुद्धा आलं नाही की हे नूडल्स आपण घरी बनवलेले आहेत आणि तेही ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत। तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे पौष्टिक तुमच्या मुलांसाठी नूडल्स घरच्या घरी मुलांना करून देऊ शकता, कारण मैदा हा पचायला जड असतो आणि आपल्या चॅनेलवर मैद्याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो। तर आजची ही होममेड चाऊमिन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, त्यामुळे अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील। धन्यवाद।